नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. सुरगाणा वन परिक्षेत्रातील नियत क्षेत्र माणी अंतर्गत वडमाळच्या कक्ष क्रमांक 72 फॉरेस्ट गट नंबर 51 मधील जंगलात सकाळी 11 वाजे दरम्यान दिनांक 23 मार्च रोजी वणवा लागल्याने मोठ्या प्रमाणात वनसंपत्तीची हानी झाली आहे. यात अनेक वन्यजीवांचा जीव गमवावा लागला असल्याचा अंदाज स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे. वणवा आटोक्यात आणण्यासाठी जवळपास 4 तासांनी यश आले. सुरगाणा वन परिक्षेत्र अधिकारी विजय वेलकर यांना याबाबत माहिती समजतात त्यांनी तात्काळ याची दखल घेत वनमजूर वनपालांना घटनास्थळी पाठवले. तसेच सुरगाणा नगर पंचायतचे अग्निशमन दलाचे वाहन दाखल झाले. तसेच यावेळी अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि उपस्थित वन कर्मचारी सावित्री राठोड, तुकाराम चौधरी, भास्कर खांडवी, बेबी कांबडी, मनीषा गायकवाड व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपास 4 तासात आटोक्यात आणली आहे. या घटनेत जवळपास 3 हेक्टर मध्ये असलेल्या गवत पेटल्याने हजारो रुपयांची वनसंपदा जळून खाक झाली आहे. सुरगाणा वन परिक्षेत्र अंतर्गत असलेल्या वडमाळ डोंगर या भागात सकाळी 11च्या दरम्यान ही आग लागली असता 3 वाजता आटोक्यात आणण्यासाठी यश आले. यावेळी अग्निशमन व सुरगाणा येथील वन कर्मचारी यांनी वडमाळ शिवारातील घटनास्थळी तातडीने रवाना होत आग विझवण्याचे प्रयत्न केले. उन्हाच्या झळा असल्याने झाडांचा फांद्या अथवा बांबूची एकमेकांशी घर्षणाने वणवा लागल्याची शक्यता वर्तवली जाते. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बाकुल, बोरगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.